जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण पाठीमागचा व्हिडिओ टाकला होता की हॉल तिकीट आले होते मुंबईचे. त्याच्यानंतर आता काल 11 तारीख होती, आज 12 तारीख आहे मित्रांनो. कालपासून प्रॉपर ग्राउंड चालू झालेलं आहे मुंबईचं. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी मुंबईचं ग्राउंड दिलेलं आहे. आता जे विद्यार्थी ग्राउंड देऊन आले मी त्यांना चौकशी केली बऱ्यापैकी. मागच्या वर्षी जसं झालं होतं मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये पाठीमाग सांगितलं पण होतं मित्रांनो, तुम्ही प्रॅक्टिस ठेवताना अशी ठेवा. मुंबईचं ग्राउंड चालू झालं त्याच्यात सिक्वेन्स ग्राउंडचा असा आहे की पहिल्यांदा गेल्याच्या नंतर मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं मी तसं पूर्णपणे प्रोसेस सेम तशीच आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तेवढाच वेळ लागतो मित्रांनो. 5:05 गेलेले विद्यार्थी पण 8, 8:30, 9 पर्यंत बाहेर पडत नाहीत. आणि सिक्वेन्स ग्राउंडचा कसा असणार आहे, पहिल्यांदा गेल्या पहिलं आतमध्ये ग्राउंडला उतरले तुम्हाला पहिल्यांदा आतमध्ये गेल्या तुमचं मित्रांनो 100 मीटर होतंय. 100 मीटर झाल्याच्या नंतर तुमचं 1600 मीटरला तिथूनच एक 5 मिनिटाचा गॅप होतो मध्ये. ते झाल्याच्या नंतर 1600 मीटर मारून घेतलं जातं. आणि 1600 मीटर मारून झाल्याच्या नंतर थोडाफार टाईम भेटतो तुम्हाला, कारण 1600 मीटरचे लॉट केलेले असतात. ते लॉट कंप्लीट होईपर्यंत तुम्हाला गोळ्याला ग्राउंड उपलब्ध होईपर्यंत थांबलेलं असते. त्याच्यामुळं गोळा टाकायला बऱ्यापैकी टाईम भेटतो. पण आपला सिक्वेन्स असाच असणार आहे मित्रांनो, पहिल्यांदा 100 मीटर, त्याच्यानंतर 1600 मीटर, त्याच्यानंतर गोळा. हा असा सिक्वेन्सनं तुम्हाला प्रॅक्टिस करायला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. ज्यांचं हॉल तिकीट अजून आलेलं नाही, ज्यांचं लांब आहे, त्यांनी तुम्ही एकदा डेमो काढून बघा. पहिलं 100 मीटर घ्या, त्याच्यानंतर 1600 मीटर घ्या, आणि त्याच्यानंतर तुम्ही गोळा टाकून घ्या. आणि मित्रांनो ग्राउंड पूर्णपणे एकदम मस्तपैकी ग्राउंड आहे मुंबईचं, मरोळचं. त्याच्यानंतर कारागृह मुंबई आपलं लोहमार्गचं पण ग्राउंड चांगलं आहे मित्रांनो. लोहमार्गला स्पाईक पण वापरू देणार आहे. ज्याचं ग्राउंड लोहमार्गला आहे मुंबईला त्यांच्यासाठी ही चांगली न्यूज आहे, कारण स्पाईकवर 100 मीटर बऱ्यापैकी चान्सेस आहेत आउट ऑफ बसण्याचे. आणि असं पण आउट ऑफ बसतेच मित्रांनो, मातीवरच्या ग्राउंडला काही अडचण येणार नाही. पण लोहमार्गला जे आहेत त्यांचा बऱ्यापैकी असा फायदा आहे की तुम्ही जर स्पाईक वापरून मारत असाल 100 मीटर तर 100% तुमचं आउट ऑफ बसायला पाहिजे. त्याच्यानंतर आउट ऑफ नाही बसलं तर 12 मार्काचं तर बसायलाच पाहिजे मित्रांनो. तर ते झालं आपलं लोहमार्गचं मुंबईचं मरोळा ज्यांचं मुंबई सिटीचं ग्राउंड आहे ते पण ग्राउंड व्यवस्थित चालू आहे, मस्त ग्राउंड आहे, एक नंबर. ते जेवढं तुम्ही प्रॅक्टिसला टायमिंग केलं त्यापेक्षा 5-10 सेकंद तिथं चांगलाच टाईम येतो मित्रांनो. फक्त तुम्ही ग्राउंडला जाताना काळजी अशी घ्या, ग्राउंडला जाताना मित्रांनो तुम्ही ही काळजी घ्या की जायच्या अगोदर थोडंफार खाऊन घ्या. तुम्ही कालच एक न्यूज बघितली असेल, पहिल्या दिवशी बीडच्या पोलीस भरतीमध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. आता त्याच्यामध्ये आपण चूक विद्यार्थ्याची पण आहे आणि तसंच प्रशासनाची पण चूक आहे त्याच्यामध्ये मित्रांनो. पण किती जरी काय झालं तर जीव खूप महत्त्वाचा आहे आपला मित्रांनो. नोकरी काय आपण ह्या वर्षी नाही लागली तर पुढच्या वर्षी करू शकतो, पण आपल्या आईबापाचा आपण एकटा आधार असतो मित्रांनो. त्याच्यामुळे जीव जपूनच तुम्ही भरतीची प्रॅक्टिस करा, जीवाला जपूनच मित्रांनो करा. कारण की परत नंतर प्रशासनाचा दोष, पोलीस प्रशासन झालं, गव्हर्नमेंटचं झालं, ह्यांच्यामुळे दोष देऊन ते काय कोणाचा जीव माघारी येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या जीवाला सांभाळून व्यवस्थित ग्राउंड द्या. आणि महत्त्वाची काळजी घ्यायची गोष्ट ही आहे की मित्रांनो, तुम्ही गेल्या ग्राउंडला गडबड करण्याच्या प्रयत्नात जाऊ नका. गडबड होती, त्या गडबडीमुळे मग तुमचा दम भरतो, कुणाचा BP वाढतो, कमी होतो, ते करू नका. आणि ग्राउंड किती जरी लवकर असलं ह्या भीतीनं जाऊ ना की बाबा ग्राउंडला काय खाल्ल्यानंतर ग्राउंड नीट होत नाही. थोडंफार खाऊनच जावा, कारण की आता बीडला एवढ्या पण जागा नव्हत्या तरी पण त्या विद्यार्थ्याचं ग्राउंड सकाळी 5ला भरून दुपारी 2 पर्यंत टाईम गेला. बाकीच्या सिटीला तर मुंबई पुण्यासारख्या सिटीला भरपूर फॉर्म आहेत, तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणा, तुमच्या ग्राउंडची जी आहे त्या प्रोसेसला बऱ्यापैकी वेळ लागतो. त्याच्यामुळं अगोदर सकाळी तुम्ही जाताना खाऊन जावा, बॅगेत तुमच्या फळं ठेवा, त्याच्यानंतर एनर्जी ठेवा, पाण्याच्या बॉटल ठेवा. बॉडी डिहायड्रेट होती त्याच्यामुळे तुम्हाला दम भरतो, प्रॉब्लेम होतो, BP कमी जास्त होतो कोणाचा. ते त्रास होण्यापेक्षा कंटिन्यू पाणी पित राहा जोपर्यंत ग्राउंडला तुम्ही आत उतरत नाही. आतमध्ये बाथरूमची वगैरे सोय असते, त्याचं काही भीती बाळगायची गरज नाही मित्रांनो. प्रॉपर तुम्ही खाऊन जावा, थोडासा नाश्ता करा. जर तुमचं थोडं लेट होणार असेल ग्राउंड तर जेवण करून जरी गेलं सकाळी तरी चालेल मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला पुढं जाऊन त्रास होणार नाही. ही काळजी घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो आता पुणे सिटीचं पण तुम्हाला अपडेट सांगायची होती. पुणे सिटीचं पण ग्राउंड चालू झालेलं आहे. 1-2 दिवसात पुणे सिटीचं मुलींचं ग्राउंड चालू होतं आहे आणि मुलांचं पण हॉल तिकीट पडलेलं आहेत मित्रांनो. आता माझं पण हॉल तिकीट आलेलं आहे. तुम्हाला सांगतो आता पहिल्यांदा मुलीचं कॉन्स्टेबलचं ग्राउंड होणार आहे पुणे सिटीचं. ते आपल्या शिवाजीनगरला ग्राउंड असणार आहे. तिथलं ग्राउंड प्रॉपर एकदम तयार करून रेडी आहे. मी तुम्हाला व्हिडिओ पण टाकला होता पाठीमागचा, त्याच्यात ग्राउंड दाखवलं होतं. 1 नंबर ग्राउंड आहे मित्रांनो. तर ज्या मुलींचं ग्राउंड इथं शिवाजीनगरला आहे पुणे सिटीला कॉन्स्टेबलसाठी, त्यांना 1 नंबर ग्राउंड आहे. तुम्ही जेवढी तयारी केली आहे त्याच्यात 100% द्या तुम्ही, त्याच्यापेक्षा चांगलेच मार्क इथं तुम्हाला येणार आहे. आणि त्याच्यानंतर प्रश्न राहिला मुलांचं पण हॉल तिकीट पडलेलं आहे. मुलांचं कॉन्स्टेबल होण्याच्या अगोदर चालकचे होणार आहे. पुणे सिटी बॉईज पहिल्यांदा चालक होणार आहे आणि चालक कंप्लीट झाल्यानंतर कॉन्स्टेबल होणार आहे. आणि मुलांचं चालकचं ग्राउंड असणार आहे SRPF ग्रुप 2ला असणार आहे. ते पण ग्राउंड मस्त आहे मित्रांनो. पण आपल्याला पुणे आणि मुंबईला स्पाईक नाही, त्याच्यामुळं 100 मीटरला तुम्हाला असंच मारायचे. त्याची तयारी तुम्ही करून ठेवा. ज्यांना टाईम आहे अजून बऱ्यापैकी त्यांनी चालू करा मित्रांनो तुम्ही. आणि 17 तारखेपासून मुलांचं चालकचं ग्राउंड सुरू होणार आहे. त्याचे हॉल तिकीट पण पडलेले आहेत आजपासून. ज्याचे आलेले नाहीत त्यांनी चेक करून घ्या. आणि मित्रांनो
चालकला बऱ्यापैकी 30-40 हजार फॉर्म होते पुणे सिटीला. ते पण एवढ्या फास्टमध्ये प्रोसेस चालू आहे पुणे सिटीची. तुम्ही बघू शकता माझा नंबर होता जवळपास एक 17,000 नंबर आहे माझं 3 दिवसात आलेला हॉल तिकीट. म्हणजे पहिलं 20 तारखेला माझा हॉल तिकीटचा नंबर आहे माझा. म्हणजे एका दिवसाचा ह्यांचा 5 ते 7 हजाराचा लॉट चालू आहे मित्रांनो. त्या हिशोबानं जर विचार केला तर एक 8 ते 10 दिवस पण लागणार नाहीत पुणे सिटीचं ग्राउंड व्हायला. आणि लगेच आठवड्यात नंतर पुणे सिटीचं कॉन्स्टेबल मुलांचं पण ग्राउंड चालू होणार आहे. त्याच्यामुळे एकदम स्पीडमध्ये ग्राउंडची प्रोसेस चालू आहे. तुम्ही आता ह्या भ्रमातून जागा व्हा की लेट होणार आहे. माझा नंबर भरपूर लांब आहे. फास्ट ग्राउंड चालू आहे. हे एक ड्रायव्हरचं तर होतं कॉन्स्टेबलच्या टायमिंगला मित्रांनो 5,000चा लॉट 7,000, 8,000, 10,000वर पण जाऊ शकतो. हे कोणी सांगू शकत नाही त्याचं. ग्राउंडची एवढी प्रोसेस फास्ट चालू आहे ना की एक महिन्यात सगळीकडचे ग्राउंड उरकून घ्यायचं चालू आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या तयारीत व्हा. आणि मी सांगितलं तसं तुम्ही एक्स्ट्रा काय करायला जाऊ नका. लास्टच्या दिवसात इंजुरी होईल असं काय फक्त करू नका. बाकी तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच आहे. अजून जे कोणाचे हॉल तिकीट आलं नाही त्यांनी मला मेसेज करा मित्रांनो. काय कोणाला अडचण असली कोणाचं काय प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मेसेज करा बिंदास्त. इंस्टाला आहे आपल्या यूट्यूबला आहे. तुम्ही बिंदास्त मेसेज करू शकता. तुम्हाला वाटलं तर कॉलला माझा नंबर पण देतो. काय अडचण आली तर मला संपर्क साधा तुम्ही. तुमचा हॉल तिकीटचा प्रॉब्लेम असेल आणि दुसरा काय असेल तर ते पण सांगतो. आणि महत्त्वाचं दुसरं अजून एक मित्रांनो की ज्या विद्यार्थ्यांचं याकडे एक दिवस हॉल तिकीट पडलेत की या जिल्ह्यात आणि लांब 2 जिल्ह्याचे हॉल तिकीट जर एका दिवशी किंवा एका लगट 1-2 दिवस जर आले असतील तर तुम्हाला ज्या जिल्ह्यातलं द्यायचं पहिलं त्या जिल्ह्यात देऊन या. तिथलं ॲडमिट कार्ड वगैरे सोबत व्हा आणि त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यातल्या ग्राउंडला नंतर जाऊन तिथं ग्राउंड देऊ शकता. ह्याची पण चौकशी केलेली आहे मित्रांनो. तसं पण तुम्हाला जाऊन देता येणार आहे ग्राउंड. त्याच्यामुळं एका दिवशी जरी 2 ग्राउंड आले किंवा एक लगट एकामागे एक जरी आले तर काळजी करायची काही गोष्ट नाही मित्रांनो. तुम्ही व्यवस्थित एका ठिकाणी प्रॉपर ग्राउंड द्या. त्याच्यानंतर 2 दिवसाचा गॅप घेऊन तुम्ही दुसऱ्या ग्राउंडवर जाऊन ते पण ग्राउंड देऊ शकता. त्याच्यामुळं मित्रांनो आपल्याला जेवढी काळजी घेता येईल तेवढी घ्या तुम्ही. आणि सगळ्यांनी 1 नंबर ग्राउंड द्या. सगळ्यांना चांगलेच मार्क येणार आहेत. ज्यांनी आपलं 100% दिलं आहे त्यांचं ह्या वेळेस 100% पोलीस होणार आहेत सगळे मित्रांनो. सगळ्याला माझ्याकडून कॉंग्रॅच्युलेशन. सगळ्यांचं ग्राउंड चांगलं जाऊ मित्रांनो. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. तर काय अपडेट असेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.